राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत सेवालाल महाराज, संत रविदास महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, सर्व महामानव, संत भगवान बाबा व ज्यांच्या प्रेरणेने मी काम करतो असे लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब आणि ज्या ज्या महापुरुषांनी या राज्यासाठी या देशासाठी हुतात्मा पत्कारलं अशा सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करतो। आणि पंकजाताई ह्या माझ्या सर्वस्व आहेत आणि त्यांनी आदेश दिला की डॉक्टर तुम्हाला 2 मिनिटं बोलावं लागेल। आज मी आपणा सर्वांना इतकंच सांगतो की माझा जन्म माझ्या आईवडिलांनी मला दिला, पण माझ्या राजकीय आईवडील माझ्या माय जर असेल तर त्या माझ्या भगिनी पंकजाताई मुंडे आहेत आणि त्या जो आदेश मला देतील तो आदेश मी पाळेल आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी काम करणार हे आज आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो। बोलायचं ना, बसा तुम्ही, बसायची बसा, काय गरज नाही। हे पहा, माझ्या मागे मातृसृष्टी आहे आणि माझ्या समोर छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आहे। मातृसृष्टीमध्ये माझं स्वतःचं श्रद्धास्थान, ज्यांच्या चरणाचं दर्शन घेऊन मी पुन्हा संघर्ष यात्रेची सुरुवात केली होती आणि त्यांच्या जवळच गोजीरवाणी शिवरायांची मूर्ती आहे, लहान शिवरायांची। त्या लहान शिवरायांपासून ते अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंतचा त्यांचा प्रवास काय असेल हे मी मनात बसल्या बसल्या इथे विचार करत होते। आज मी इथे आलेली आहे ते महायुतीचे उमेदवार ज्यांचं चिन्ह धनुष्यबाण आहे असे शशिकांतजी खेडेकर यांच्या प्रचारार्थ आलेले आहे। शशिकांतजी खेडेकर माझे सहकारी राहिले 2014 ते 2019 आणि मी मंत्री असताना या मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी अत्यंत कष्टाने वेळोवेळी पाठपुरावा करून काम करून घेतलेले आहेत। नदीचं खोलीकरण, रुंदीकरण, गाळ काढणं, जलयुक्त शिवार, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, सगळ्या गोष्टीसाठी मी या सिंदखेड राजाला, माझ्यावर प्रेम करणारे इथे लोक आहेत, माझ्या जिजाऊंचं हे गाव आहे, या जिजाऊंचं इथे वावर झालेला आहे, जिजाऊंचं पवित्र वास्तव्य इथे आहे, म्हणून वेळोवेळी विकासाच्यासाठी नेहमी परळी एवढंच प्राधान्य मी सिंदखेड राजाला देखील दिलं। आज या मतदारसंघामध्ये आत्ताच ज्यांनी मार्गदर्शन केलं, माफ करा आपल्या मार्गदर्शनाला सारखा व्यत्यय येत होता, कारण आता मी इथं आले ते शशिकांतजी खेडेकरांना निवडून आणण्यासाठी आले म्हणून जाधव साहेबांचं भाषण थोडं कमी झालं, माफ करा। माझ्या डाव्या बाजूला इथे बसलेत माझे भाऊ सुनील कायंदे। खरं तर जेव्हा जागा सोडण्याचा विषय होता, मी डॉक्टर सुनील कायंदेचं नाव एवढं लावून धरलं होतं, एवढी प्रतिष्ठा केली होती, पण जागा सुटली शिवसेनेला। मी सीएम साहेबांनाही बोलले, पण जाऊ द्या, मी हे लक्षात ठेवीन डॉक्टर, तुमची जबाबदारी कधी ना कधी माझ्या हातात जेव्हा शक्ती आहे। पण आज तुम्ही स्वतःची निवडणूक समजून खेडेकरांच्या पाठीमागे आपल्या सगळी शक्ती उभी करा, कारण माझं इथे एवढ्या माझ्या माय माऊल्या मोठ्या संख्येने आल्यात। मी सगळ्यांचे नाव मंचावरची घ्यायचं टाळते, कारण मला जरा हेलिकॉप्टरनी जायचंय लवकर, पुढे सभा आहे आणि माझ्या भावाची सभा आहे, पुन्हा नाही गेले तर माझी पंचायत होईल। आता एवढ्या माऊल्या, बापरे किती गर्दी बाळांची सभेला, बाबा तुम्ही एवढ्या दाटीवाटीने नसत्या बसल्या ना तर केवढी मोठी सभा, तिकडं ते बघा माणसं कशी उभे आहेत रस्त्यावर, कसं रे केवढी गर्दी, इकडे डाव्या हाताला फुल त्या टोकापर्यंत गर्दी, उजव्या हाताला ते पूर्ण भरून, आणि सभेच्या मागही गर्दी, असली कसली सभा आहे। मग आता एवढी गर्दी झाल्यावर तुम्ही नुसते मला पाहायला आले नसताल, माझं ऐकणार पण असताल। मी तुम्हाला एक सांगते,
मी जीवनामध्ये माझ्या बापांनी जे संस्कार केले ते सांगते. त्यांनी सांगितलं कोणत्याही माणसाला कधीही कमी समजायचं नाही. त्यांनी सांगितलं कधीही धर्म आणि जातीच्या जीवावर राजकारण नाही करायचं. वंचितांच्या पीडितांच्या सेवा करणाऱ्या माणसाच्या पाठीमागं उभं राहायचं. आज 12 डिसेंबर, 3 जून आणि दसरा मेळावा एकही असा नव्हता जिथे मी खेडेकरांना पाहिलं नाही मंचावर. एकही मेळावा हा माणूस तेवढ्या गर्दीत धक्का बुक्कीत यायचे आणि माझ्या बाबांच्या समाधीवर डोकं टेकायचे, भगवान बाबांचं दर्शन घ्यायचे आणि माझ्या दसरा मेळाव्यामध्ये जरूर सामील व्हायचे. आज जेव्हा त्यांनी मला बोलावलं मी कसं नाही येणार. मी आलेली आहे आणि माझं काही इथं कुणाशी वैर आहे, कुणाला विरोध आहे असं नाही. मला शिंदे साहेबांना एक दिवस द्यायचा होता प्रचाराला आणि तो मी दिवस आजचा दिला आणि त्यामध्ये त्यांनी या सभा लावल्या. मी सिंदखेड राजाच्या सवयीच आहे मला सभा घ्यायची. जाधव साहेबांसाठी आले होते, आता मी शशिकांत खेडेकरांसाठी आले. माझी तुम्हाला एवढी विनंती आहे, हात जोडून मी आलेली आहे, माझा मान ठेवा. माझा मान ठेवा. मागच्या वेळी मी नव्हते आले, काय मिळालं आपल्याला? मागच्या वेळी आपण नाही मी आले, पण यावेळी मी आलेली आहे आणि अनेक उमेदवार उभे आहेत. असं नाही की तिहेरी रंगत आहे. काय रे बॅटरी घालवायला आमच्या बाईकची? तुम्ही माझ्या बाईकची बॅटरी घालवली तरीही या लोकांची बॅटरी कधीच डिस्चार्ज होणार नाही. आणि माझे फोटो सगळ्यांनी लावावे. मी काही कुणाचा अवमान करत नाही. प्रत्येक जण माझे मुंडे साहेबांचे फोटो लावेन, पण हृदयातला फोटो बघा. हृदयातला, ज्यांच्या हृदयात मुंडे साहेबांचा फोटो आहे अशा माणसाच्या पाठीमागे आपण उभे राहा आणि खेडेकरांच्या पाठीमागे उभे राहा. या सभेचा मान ठेवून माझ्या माता भगिनींसाठी, माझ्या वडीलधाऱ्या मंडळींसाठी, शेतकऱ्यांसाठी, युवांसाठी काम करण्यासाठी मला महायुतीची सत्ता आणण्याची जबाबदारी आहे. अनेक ठिकाणी शिवसेनेच्या घेते आणि बहुसंख्य भाजपच्या सभा मी घेत आहे आणि अशा वेळी या सगळ्या सभांमध्ये जाऊन यश मिळावं, स्ट्राईक रेट वाढावा, जास्तीत जास्त लोक निवडून यावे, म्हणजे महायुतीचा मुख्यमंत्री व्हावा, महायुतीचं सरकार यावं, म्हणजे तुमचा विकास हक्काने भांडून मला करता येईल. मी लोकसभेला मागच्या वेळी आले होते जाधव साहेबांच्या प्रचाराला, तेव्हा मी स्वतः खासदारकीची निवडणूक लढत होते आणि आता मी आले तर आमदार झाले. काय जोकच चाललाय. खासदारकीची निवडणूक लढत होते, आता आमदार झाले. कारण तुमची इच्छाच नव्हती ताईंनी दिल्लीला जावं. तुम्हाला वाटलं ताईंनी दिल्लीला जाऊ नये, ताई लांब जातील आमच्यापासून, ताई इथंच राहाव्या महाराष्ट्रात. बरोबर आहे ना जाधव साहेब? त्यामुळे मी इथेच राहिले तुमच्यासाठी. राज्यसभा घे पंकजा असं मला जेव्हा म्हणण्यात आलं तेव्हा मी म्हणलं पक्षाला हात जोडून मला राज्यसभा नको. राज्यसभा कशी घेऊ रे? 7 लोकांनी जीव दिलेला आहे. माझ्या लोकांच्या जवळ मला राहायचंय. राज्यसभा झाली तर माझा उद्धार होईल, माझं मत वाढेल, माझी पत वाढेल. पण मी जर विधान परिषदेवर राहिले तर मी या लोकांच्या रोज सेवेला उपलब्ध असू शकेन. त्यामुळे मी आता राज्याचे आमदार आहे. नुसती आमदार नाहीये की परळीची आहे कुठली, मी राज्याचे आमदार आहे. मग मी तुमच्याकडे पण आमदार म्हणून येऊ शकते, काम करू शकते, इथे विकास करू शकते. हक्काने तुम्ही मला सांगू शकता, कारण मी राज्याचे आमदार आहे. पण आता या मुख्यमंत्री जे आमचे आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी, या सगळ्यांनी मिळून महायुतीच्या सरकारमध्ये अनेक योजना सुरू केल्या. अनेक योजना. या योजनामध्ये माझ्या माय माऊलीसाठी तर किती छान केलंय बघा. सांगा काय केलंय, काय मिळालंय? लाडकी बहीण. जरा जोरात सांगा बरं. लाडकी बहीण. त्याच्यामध्ये भेद आहे का? धर्माचा, जातीचा, वर्गाचा, कशाचा नाही. आणि हे मुख्यमंत्री लाडकी बहीण मध्ये किती देतो? 500च्या 1500 महिन्याला, वर्षाला नाही. म्हणजे 500च्या तिप्पट, आणि ते पण महिन्याला. मग तुम्ही किती दिलं पाहिजे? तिप्पट दिलं पाहिजे का नाही? दिलं पाहिजे का नाही? आता उगाच काही बघू नका. कोणी म्हणाल अमुक, कोणी म्हणाल तमुक. मी म्हणते इथे येऊन स्टार प्रचारक म्हणून खेडेकरांच्या पाठीमागे आपली शक्ती उभी करा, स्त्री शक्ती उभी करा. ते 15,000 करायचा निर्णय आमच्या महायुती सरकारच्या जाहीरनाम्यामध्ये, आणि तुमचं सुद्धा 1500चं 2100 करायचंय. आता 12,000 म्हणजे वर्षाला 1000 रुपये तुम्हालाही पडायलेत की. मग कसं रे? आता
वीज बिल सांगा बरं, सौर ऊर्जेच्या कृषी पंपाचं वीज बिल माफ झालं की नाही आता सरकारने, केलं की नाही सांगा बरं. शून्य झाले, शून्य. कुणाच्याकडे शून्य झाले सांगा बरं. सर्वांचं झालंय, कुणालाच सोडलं नाही. बघितलं नाही जात धर्म वजन रोग, काळा आहे का गोरा आहे, बुटका आहे का उंच आहे, काही नाही बघितलं. मग दिलं ना. मग तुमचं जर वीज बिल शून्य झालंय तर तुम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला शून्य मदत केली पाहिजे. तुम्ही खेडेकरांच्या पाठीमागे आपली शक्ती उभी केली पाहिजे असं मला वाटतं. त्याच्या मागे अनुभव आहे. खेडेकरांनी 5 वर्ष काम केलंय, माझ्या मंत्रिमंडळात काम केलंय आणि ते निवडून आलेले माझ्या लढसाठी लकी आहे. कारण ते 14ला निवडून आले होते. मग मी काय झाले होते? मग ते आता निवडून आले तर मग तुम्हाला काय करायचं? मग तुम्ही मला मदत करणार की नाही? आपल्याला कुणाला विरोधच करायचं नाही, आपल्या कुणाला नाव नाही ठेवायचे, काही नाही करायचं. आपण खरं बघायचं, हे सूर्य आणि हा जयद्रथ बघायचं. हे काय म्हणल्या ताई, खरंय का? खरंय. काय समोर खरंय का? खरंय. मी सांगायले की 5 वर्ष मी यांच्याबरोबर जेव्हा आम्ही मंत्री असताना काम केलं तेव्हा या भागाच्या विकासासाठी झटून त्यांनी काम केलं. तुम्ही सगळेजण कुठल्याही अफवांना बळी न पडता, कुठल्याही दबावाला बळी पडू नका, काही दबाव बिबाव करू नका. मग कोणी पाडायला उभं असते, कोणी निवडून यायला उभं असते. मी निवडून येणाऱ्याच्याच प्रचाराला येते. मी तुम्हाला विनंती करते, त्या सभेला मी यावं, पण मी निवडलंय, मला वाटतंय. आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही माझ्या मनामध्ये भेद जात नाही. मी माझ्या सगळ्या राज्यभर फिरणार आहे. शेवटी महायुतीचा उमेदवार आणि काम करणारा उमेदवार, योग्य उमेदवार, प्रेम करणारा, मुंडे साहेबांवर प्रेम करणारा, सदैव तिकडे श्रद्धा बाळगणारा. आज गेले 15 वर्ष मला वर्षातून 3दा कधी बाकी भेटतील नाही भेटतील, मुंडे साहेबांची पुण्यतिथी, जयंती आणि दसऱ्याला भेटणार. मी कशामुळे नाही देणार? त्यामुळे तुम्ही सर्वजण, मी हात जोडून तुम्हाला विनंती करते, माझा तुम्ही सगळेजण मान ठेवा आणि माझ्या विनंतीला मान देऊन शशिकांतजी खेडेकरांना प्रचंड मतांनी येणाऱ्या 20 तारखेला विजयी करा आणि माझ्याबरोबर नागपूरच्या अधिवेशनामध्ये पाठवा. आणि माझ्या सर्व भावांना विनंती, सगळ्यांनी अंग झटकून मन लावून काम करा, कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नका. मी आपल्या सर्वांच्यावर विश्वास ठेवून जात आहे की आपण त्यांना विजयी कराल आणि मी आपल्या सगळ्यांची रजा घेत आहे. चिन्ह काय खेडेकरांचं? चिन्ह काय? चिन्ह काय? चिन्ह विसरू नका.